श्रीगोंदा येथील खळबळजनक वृद्ध शेतकरी खून प्रकरणातील फरार आरोपीला स्थानिक गुन्हा शाखा अहिल्यानगर यांनी 12 तासाच्या आत मढी शिवारातून ठोकल्या बेड्या। श्रीगोंदा पोलीस ठाणे हद्दीतील पिसोरे खांड येथे शेताच्या बांधावर मुरुम टाकण्याच्या किरकोळ वादातून आरोपी नामे विलासदादा गावडे याने मयत नामे पोपटरावजी गावडे यांच्या डोक्यामध्ये कुऱ्हाडीने वार करून निर्घृण खून केल्याची घटना घडली असून सदर घटनेबाबत श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हा शाखेचे प्रभारी अधिकारी श्री हरीश भोये यांना गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेऊन त्यास अटक करण्याबाबत आदेश दिलेले आहे। सदर आदेशानुसार श्री हरीश भोये यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे, अनंत सालगुडे, परिवीक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक पुष्कर कडू, सचिन भाबड, पोलीस अंमलदार रिचर्ड गायकवाड, गणेश धोत्रे, फुरकान शेख, श्याम जाधव, मनोज साखरे, भगवान थोरात, अमोल कोतकर, प्रशांत राठोड, उत्तरेश्वर मोराळे, चंद्रकांत कुसळक यांचे 2 स्वतंत्र पथके तयार करून सदर पथकास आरोपीची माहिती काढून आरोपीस अटक करण्याबाबत सूचना व मार्गदर्शन करून पथकास रवाना केले। वर नमूद पथके गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेत असताना आरोपी हा पोलिसांना चकवा देण्यासाठी आपले अस्तित्व लपवून मढी मायांबा शिवार तालुका पाथर्डी परिसरामध्ये लपून बसल्याची खात्रीशीर माहिती मिळाली। पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे तत्काळ मढीगड परिसरामध्ये अत्यंत गोपनीयतेने शोध मोहीम राबवून आरोपी विलासदादा गावडे यास मढीगडावरून शिताफीने ताब्यात घेतले आहे। ताब्यातील आरोपीस वर नमूद गुन्ह्याच्या तपासकामी श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून आरोपीस अटक करण्यात आली असून गुन्ह्याचा पुढील तपास श्रीगोंदा पोलीस स्टेशन करत आहे।